भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा वर्धापन दिन काल देशभर आणि राज्यातही सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. नाशिक येथील कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठा गदारोळ निर्माण झाल्याचे काल दिसले. म्हणजे खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कोणी घेतले आणि घेतले नाही म्हणून ते मोठे किंवा लहान होत नाही. त्यांचे नाव पुसले विसरले जाणार नाही, कधीच नाही जाऊ शकत. बाबासाहेबांचे नाव पुसण्याची ताकद आणि हिंमत जगामध्ये कुणाकडे असेल असं वाटत नाही. तर मित्र हो, नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात आधुनिक केसरी. तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावरून जो काही वाद निर्माण झाला त्या संदर्भात आपण राजकीय बातमध्ये आज चर्चा करणार आहोत. मंत्री महाजन यांनी भाषणात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी लावावी, अन्यथा मी उपोषणाला बसेल अशी धमकी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वन विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्यांनी दिली असल्याची बातमी आहे. ही बातमी मनाला अस्वस्थ करणारी आहे. प्रत्येक ठिकाणी जातीय अभिनिवेश आणि त्यात भरडले जाणारे राष्ट्रपुरुष पाहून आताच्या राजकारणाचा खरंच वीट येऊ लागलेला आहे, नैराश्य येऊ लागलेलं आहे. एखाद्याने आपल्या भाषणात अनावधानाने म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही तर तो त्यांचा अपमान कसा काय होऊ शकतो हे काही मला समजत नाही. 26 जानेवारी पासून म्हणजे 26 जानेवारी या दिवसापासून देशामध्ये संविधान लागू झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान निर्माते आहेत. त्यामुळे हा दिवस साजरा करताना बाबासाहेबांचा उल्लेख आवश्यक होता असे वाटण्यात अजिबात चूक नाही. आणि त्यांचे नाव घेतले नाही म्हणजे काही त्यांचा अपमान झाला असे काही समजता येणार नाही. इथे ध्यानात हे घेतले पाहिजे की 26 जानेवारी हा संविधान दिन नाही, हा आपण प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 हा दिवस प्रजासत्ताक दिन आहे. 26 नोव्हेंबर 1949 हा मात्र संविधान दिवस आहे. या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारला संविधान सुपूर्द केलं होतं. त्यामुळे 26 नोव्हेंबरला देशभर संविधान दिन साजरा केला जातो आणि त्या दिवशी बाबासाहेबांच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला जातो, सगळ्या भारतभर गौरव केला जातो. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. म्हणजे या दिवशी जर गौरवच करायचा असेल तर तो या देशाचा कारभार संविधानानुसार लागू करणाऱ्या आपल्या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा गौरव केला पाहिजे. संविधान लिहिणे वेगळे आणि संविधानानुसार राज्यकारभार करणे ही बाब वेगळी. या दोन्ही गोष्टीची कुठेतरी गल्लत होते असं मला वाटतं. म्हणजे आता काय झालं, आता गिरीश महाजनांनी जसं बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही तसेच त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू किंवा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे देखील नाव घेतलेले नाही. मग त्यांनी पंडित नेहरू किंवा राजेंद्र प्रसाद यांचा अपमान केला आहे असं म्हणता येईल का? असं समजायचं का आपण? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या 3 घोषणा त्यांनी दिल्याचे व्हिडिओ दिसते. याशिवाय भाषणात ते काय म्हणाले, कुणाचे नाव घेतले, कुणाचे टाळले याबद्दल समजायला काहीही मार्ग नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात दिली जाते. बरं, त्यात काही आक्षेप घेण्यासारखे काही नाही, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र दैवत मानतो. आणि तरीही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आज घ्यायला पाहिजे होते. हे चूकच आहे. आणि ही चूक जेव्हा त्यांच्या लक्षात आली गिरीश महाजनांच्या, तेव्हा त्यांनी तात्काळ म्हणजे कुठलाही अनुमान न करता लगेच दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. म्हणजे त्यानंतर हा वाद मिटायला काही हरकत नव्हती. पण
बरं, गिरीश महाजन यांचं काही अशी इतिहास नाहीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषयी त्यांच्या मनात काहीतरी द्वेष आहे, ते अवमान करतात नेहमीच, असं काहीच नाही हो. उलट जामनेरमध्ये त्यांचे जे जामनेर गाव आहे त्या जामनेरमध्ये 14 एप्रिलला जयंती दिन असते. त्या जयंती दिनाची मिरवणूक अतिशय भव्य निघते. स्वतः महाजन पूर्ण वेळ त्यात सहभागी होत असतात. पण तरीही नाव न घेतल्यामुळे म्हणजे त्यांच्या ज्या लक्षात आलं की आपण नाव घ्यायचं विसरलो, तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आता त्यानंतर सुद्धा त्यांच्यावर अट्रॉसिटी लागू करावी अशी मागणी करणं म्हणजे हे जरा अतिच होतं असं मला तरी वाटतं बाबा. म्हणजे काही कारण नसताना राज्यातील वातावरण एखाद्या लहानशा मुद्द्यावरून आणि त्यात सुद्धा त्यांनी माफी मागितली आहे असं असतानाही दाखवलं जात असेल तर त्यामध्ये काहीतरी विचित्र घडतंय. विचित्र राजकारण तर नाही ना अशी शंका येते. कारण उभाटाचे एक नेते आमचे अंबादास दानवे इथलचे त्यांनी लगेच तातडीने प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले ते. तर त्याच्या ह्या प्रतिक्रियेतच असं जाणवतं की हे काहीतरी राजकारण चाललेलं आहे. म्हणजे असं काही झालं की ते प्रकरण नीट समजून घेऊन त्याच्यात कशी समजूत घालता येईल हे सोडून लोणी खायला गिधाडं सगळीकडे टपून बसलेले असतात. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वत्र अतिशय शांततेत आणि उत्साह साजरा झालेला आहे. त्याला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये एवढी मात्र कळकळीचं अपेक्षा आहे. त्या महिला कर्मचाऱ्यांची काही चूक असं म्हणता येणार नाही. आता तिचं ते दैवत आहे आणि आपल्या दैवताचं नाव घेतलेलं नाही हे तिला वाईट वाटलं, ते साहजिक आहे. त्यांच्या भावना आपण समजू शकतो. पण आजकाल या भावना इतक्या तरल झाल्या आहेत की कुणाच्या भावना आणि कशामुळे कधी दुखतील हे काही सांगता येत नाही भाऊ. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या भावना नियंत्रित केल्या पाहिजे. आपण आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अन्य राष्ट्रीय नेत्यांप्रमाणेच हा देश समृद्ध संपन्न व्हावा, सगळीकडे संपन्न व्हावा, सगळीकडे चांगलं व्हावं, सुखाचे दिवस यावे इथलच्या भारतीय लोकांना, या जनतेला, असं त्यांची भावना होती. त्याच्यासाठी त्यांनी आपलं जीवन खर्च घातलेलं आहे. आता आपण जर त्यांना आपले म्हणजे आम्ही म्हणू लागलो की आम्ही आंबेडकर अनुयायी आपण आपल्याला स्वतःला म्हणतोय, तर आपण आपलं काम काय आहे की त्यांनी जे भारताचे स्वप्न पाहिलं आहे, जे बलवान देशाचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं, ते स्वप्न कसं पूर्ण होईल, पूर्णत्वेकडे कसं जाईल हे पाहण्यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे. हा असे वाद होत राहतात. हे आपण याला किती ताणायचं, यालाही काही मर्यादा आहेत असं मला वाटतं. तेव्हा हा वाद आता इथंच संपवावा हेच सर्वांनाच विनंती आहे. तर तूर्त एवढेच. माझे हे विचार तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा आधुनिक केसरी चॅनल. धन्यवाद.